नमस्कार. लीना सुगरण कट्ट्याच्या सूप सिरीज मधला आजचा आपला शेवटचं सूप आहे ते आहे स्वीट कॉर्न सूप. कसं करायचं चला बघूया. स्वीट कॉर्न सूपसाठी आपल्याला लागणार आहे थोड्याशा भाज्या. इथे मी कांदा घेतलाय, गाजर, कांद्याची पात, त्याच्यानंतर फरसबी आहे आणि लसूण आणि आलं. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर. ह्याची आपण स्लरी करणार आहोत. थोडंसं बटर लागणार आहे आणि मीठ आणि मिरपूड. त्याचबरोबर मुख्य स्वीट कॉर्न ते इथे तुम्ही बघू शकता मी उकळायला ठेवलेले आहेत. हे ऑलमोस्ट होत आलेलं आहे आपलं. ते पूर्ण उकळले की मी काढून ते त्यातलं पाणी काढून टाकणार आहे. हे बघा, हे झालेलं आहे, उकळले. आता मी गॅस बंद करते आणि हे आपण गाळून घेऊया. कढई ठेवली आहे. आता आपण थोडंसं बटर घालूया. आणि बटर करपू नये म्हणून थोडंसं तेल घालते मी. अगदी 1 चमचाभर तेल घातलंय. ऑलिव्ह ऑइल असेल तुमच्याकडे तर ते घाला. आता आधी आलं आणि लसूण हे मी घालून घेणार आहे. मिनिटभर परतवूया. मला काल कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, म्हणजे एक फोन आला होता मला, की ते म्हणाले की आलं लसणाची पेस्ट घातली तर चालेल का. पण जनरली सूपला ना बारीक चिरलेलं आलं लसूणच घालावं, कारण त्याचा जो क्रंच असतो तो दाताखाली येतो, तो महत्त्वाचा असतो. त्यामुळे आलं लसणाची पेस्ट हा शेवटचा ऑप्शन ठेवा. अगदीच काही नसेल तुमच्याकडे तर ते घाला, नाहीतर शक्यतो लसूण आणि आलं चिरून घाला. आता या सगळ्या भाज्या आहेत ते आपण घालतोय. आणि आपण परतून घेऊया. थोडं पाणी घालते मी. आणि झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं आपण हे थोडंसं शिजवून घेणार आहोत. आपण जे कॉर्न उकडून घेतलेले त्यातले थोडेसे कॉर्न मी याच्यात मिक्सरमध्ये काढून घेतले. थोडं पाणी घालते आणि आता आपण ह्याची पेस्ट करणार आहोत. हे का, आता ही जी पेस्ट आहे ही पण आपण या पाण्यात घालणार आहोत. त्याचबरोबर हे जे स्वीट कॉर्न आपण चाळणीवर काढून घेतले होते ते पण घालते. आणि परत हे सगळं झाकून थोडंसं शिजवून घेणार आहोत आपण. इथे हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी 1 टेबलस्पून. त्याच्यात थोडंसं पाणी घालते. त्याची स्लरी करून घेऊया. हे का उकळलं गेलंय. आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे. जे आपल्या मिक्सरला लागलं होतं ना ते मी पाणी घालून एकदा फिरवून घेतलं. त्याचबरोबर
ही जी स्लरी आपण तयार केली होती ती पण घालतेय. चवीनुसार मीठ आणि मिरपूड. हे सगळं परत एकदा नीट मिक्स करूया. आणि परत झाकून उकळी येईपर्यंत थांबूया. आपलं मस्त स्वीट कॉर्न सूप झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. गॅस बंद करते मी. मस्त भाज्या, स्वीट कॉर्नचा फ्लेवर, काळी मिरी या सगळ्याचा एकत्रित फ्लेवर असतो. खूप छान लागतं हे सूप. चला तर मग आपण सर्व करूया. मस्त आपलं स्वीट कॉर्न सूप तयार आहे. या मंडळी घ्यायला. तर आज आपल्या या लीना सुगरण कट्ट्याच्या सूप सिरीजचं आजचं हे शेवटचं सूप होतं. आय होप तुम्हाला आम्ही हा आठवडाभर जे सूप दाखवतोय ते तुम्हाला आवडली असतील. आणि असं नाही की याच्यापुढे मी सूप दाखवणार नाही, सूप दाखवतच जाईन. पण ही एक सिरीज म्हणून जी केलेली होती त्या सिरीजमधला आजचा हा शेवटचा भाग होता. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी सोमवारी नक्की या. तोपर्यंत बाय.